औसा तालुक्यातील मोगरगा येथे महाविकास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उभाटा आघाडीच्या वतीने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संतोष सोनवणे हे होते। यावेळी काँग्रेसचे किल्लारी जिल्हा परिषद सदस्य सुभाष दाजी पवार, खरवसा जिल्हा परिषद सदस्य तानाजी जाधव, आशिव जिल्हा परिषद सदस्य सईताई गोरे, खरोसा पंचायत समिती सदस्य शीतल फावडे, लामजमा पंचायत समिती सदस्य महबूब कारभारी, तळणी पंचायत समिती सदस्य अभिजित देशमुख, पंचायत समिती सदस्य पंचफुलाबाई घोडके यांच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याबद्दल मोगरगा येथे सत्कार सोहळा आयोजित केला होता। यावेळी काँग्रेस नेते शेषराव पाटील, काँग्रेसचे औसा तालुका अध्यक्ष किरण बापू बाबळ सुरे, विलास काळे, उद्धव गोरे कार्याध्यक्ष बाळासाहेब सांगवे, अशोक खरपडे, सलीम पटेल, मुकेश बिदादा, युवक विधानसभा अध्यक्ष संजय लोंढे, प्रकाश मिरगे, अतुल कदम, दिनकर काळे, विजय कुमार सोनवणे, चंद्रकांत हासकुडे, शिवाजी पाटील, शिवाजी हंगरगे, शुभम निकम, शुभम माडजे, गोविंद टोंपे, महेश हंगरगे, प्रशांत पाटील, भरत चांदुरे, सुशांत निकम, कृष्णा निकम, विशाल निकम, सुदर्शन पाटील, सायमन रुमदे, मेघराज पाटील, संभाजी निकम, सुशांत निकम, गणेश चांदुरे, सौदागर जाधव, विराज पाटील, बाळू गुरव, दिलीप जाधव, उमर कोटे, मेहताब पटेलसह मोगरगा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वच आजी माजी सदस्यांना आपण आता काय बोलावं हे अचानकच नाव घेतलं होतं, मी विचारच केलं नव्हतं काय बोलावं। तर इथं असं आहे की एक एक उमेदवार संघर्षातूनच आलेला आहे। मोठी ताकद, साधी ताकद नाहीच। आपण किती मी ज्यावेळेस उभा टाकलो त्यावेळेस 7 लाख, 3 लाख, 2 लाख बस चहा पाण्यावरती आपली निवडणूक राहायची। आता आकडा गेला 40 लाख, 30 लाख, 20 लाख चाललाय का नाही? शेवटच्या 2 दिवसात ऐकलं का किती लाख आलते? आम्ही एकच विनंती केली, आमच्याकडे काहीच नाही, पण तुम्ही ज्यावेळेस हाक मारचाल त्यावेळेस यायची धमक आमच्यात आहे। तुम्ही रात्री 12ला हाक मारा, 1ला मारा, पाट मारा, सकाळी मारा, कधीही मारलं तर आम्ही रोडवरले लोक आहोत आणि रोडवरच थांबून काम करणारे आहोत। असं म्हणत नाही मी की काँग्रेसवाल्यांनी आम्हाला साथ दिली ना आम्ही त्यांना साथ दिली नाही। आमचे सर थोड्या मताने गेले, त्याचा कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये, पण सर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही जिल्हा परिषद लावलं म्हणून काय घाबरायचं नाही। अर्धी जिल्हा परिषद तुम्हाला दिली का नाही करायचं? असं नाही, अजिबात नाही। आपल्यापाशी ती लुबाडाचा धंदा नाही। आम्ही काय करतो माहिती आहे का? आमची युनिटी आहे काम करणाऱ्याची, लुबाडाची नाही। आणि काय झालं तुम्हाला सांगतो, कुठं बी गेलं की आपला सोयरदारा पाहिजे। आम्ही बी सोयरदारी जाऊ, पण त्यांना त्यांचे लय जवळचे सोयर वाटतं। असं होत नाही। जनता जनार्दन सगळे ओळखत असते। बघा 2007ला मला निवडून दिलतात, मी येत होतो का 8-15 दिवसाला का होईना। मग आता हे तर रोज फोन केल्यावर येणार आहे। म्हणजे तुम्ही हुशार हो, आमच्या सगळ्यापेक्षा तुम्ही हुशार। कसं आहे माहिती आहे का, नेत्यावाला आजकाल काय वाटलं रे, पैसे चौम्याव केलं तर सगळं जनता भुलते। असं भुलत नाही माय। हे तर तुमचं रस्त्याचे किती 3000 किलोमीटर केली, 3000 किलोमीटर रस्ते केलो, 2000 किलोमीटर केलो। अरे पण केला तर कुठं केलं? जावा त्या कुमट्यालाच बघा रस्ता, ऊसाचं ट्रॅक्टर पट्टी होते का काय की वाटलं? आणि बोर्ड तर कुठे बी आहेत का नाही? कशीचे आहेत? अहो तुमचे उद्घाटनाचे आहेत हो, काम तर कुठं आहे की? काम नाही, धंदा नाही, काय नाही, नुसता घोषणा। आम्हाला झोप बी येईना, नाही आपल्याला झोप बी येईना ती घोषणा ऐकून। विषय उलाला असा की जनता आता जागरूक झाली, जो काम करेल तोच जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडून जाईल। येणाऱ्या काळामध्ये सर्वजण सुदृढ राहाल, म्हणजे सजग राहाल आणि विचारपूर्वकच याच्या पुढचं मतदान होईल, हे खरोसा सर्कलनं दाखवून दिलं। जनशक्ती काय असते आणि धनशक्ती कशी राहते, धनशक्तीच्या खिलाफ लढून आम्ही निवडून आलो। कोण मायबाप नव्हते आम्हाला, आम्हीच नेते, आम्हीच कार्यकर्ते, आम्हीच उमेदवार होतो का नाही?
जावळेकर सांगा जरा. या पद्धतीनं ज्या ज्या वेळेस आम्ही आपल्यापाशी मायेचा ऊब मागायसाठी आलो त्यावेळेस आपण मायेचा हात आमच्यावर दिलाय आणि आम्ही तुमचं विश्वास फेल जाऊ देणार नाही. आणि तुम्ही जी जी कामं आम्हाला सांगतात प्रामाणिकपणे आम्ही आमच्या उमेदवाराला, आता मी समजून मुलाला, पण तरी त्यांनी अधिकार मला दिलायच. तर तुम्ही जी जी कामं सांगताल ते प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करू, सोडवण्याचे प्रयत्न करू. आणि जे काही कामं जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला ओढून खेचून आणता येतील, माझा 10 वर्षाचा अनुभव आणि आता नवीन तानाजीरावची धमाक अशी मिळून आपल्या सरकारचा पूर्णपणे विकास करता येईल तेवढा करू, एवढं मी बोलतो आणि थांबतो. आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शेषरावजी पाटील साहेब हे आज आमच्या तानाजीरावला खरोसा सर्कलमध्ये आपण मोगरगाव गावाच्या लोकांनी आणि आजूबाजूच्या सर्व गटातून गणातून त्यांना भरघोस यश या ठिकाणी संपन्न करून दिलं. त्याबद्दल प्रथमतः आपले सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आज तालुक्यामध्ये बऱ्याच संघर्षाच्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. आज आपले सत्ताधारी पक्षाचे आमदार या ठिकाणी अनेक कामाचे उद्घाटनं फक्त करणं, पॅकेज जाहीर करणं, ह्याच्या पलीकडे तिसरं काय उद्योग या ठिकाणी या तालुक्यामध्ये होत नाही, होत राहतोय. आणि त्या दृष्टिकोनातून आता जिल्हा परिषद झाली, पंचायत समिती झाली, येणाऱ्या पुढल्या काळामध्ये तालुक्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा झेंडा कसं रोवता येईल आणि ह्या लपंग माणसाला कसा हाकालून देता येईल एवढी भूमिका आपल्याला प्रत्येक आपल्या तालुक्यातून घेतली पाहिजे. आणि सगळी जबाबदारी आपल्या सगळ्यावरच आहे. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून नवनिर्वाचित सदस्य जे आपल्या गावाच्या काही समस्या असतील, छोट्या मोठ्या जे काही असतील, ते प्रामाणिकपणे ते आपलं काम करतील एवढं या ठिकाणी अभिवचन देतो. आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं नवनिर्वाचित सदस्याचं या ठिकाणी स्वागत करतो. आपलंही स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर बाबासाहेबांना वंदन. आणि स्टेजवरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमच्या पक्षाचं मार्गदर्शक मान्य शेषराव भाऊ, आमचे तालुकाध्यक्ष किरण बापू, आम्ही नुकतेच नवनिर्वाचित सदस्य दाजी, तानाजी भाऊ, ताई, असा आमच्या सर्वांचा जो आपण इथं सत्कार ठेवला आहे त्याच्यामागं आमची तितकीच एक प्रामाणिक भावना आहे की आपण एवढ्या संघर्षातून इथं सगळे निवडून आलेलो आहोत. तर ते काही आपल्याला आपल्या गावाच्या इथल्या ज्या काही बेसिक समस्या आहेत, मग तो कुठलाही असू द्या, माझा आशिव जिल्हा परिषद गट असू द्यात, खरोसा असू द्यात, किल्लारी असू द्यात, मातोळा, आमच्या सर्वांचं एकच उद्देश राहील की जिल्हा परिषदमधल्या ज्या काही योजना आहेत किंवा जिल्हा परिषदमधून जास्तीत जास्त कामं आम्ही आपल्या गावासाठी कशी करून देण्यात येतील ह्याच्याकडे आमचा नक्कीच कल राहील. आणि ह्या सगळ्यातून आम्हाला एकच सांगायचं आहे की आपण जो मतदानातून आमच्यावर विश्वास दाखवला आहे किंवा आपल्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आहेत ह्याचा आम्ही नक्कीच सार्थक करू एवढं बोलते. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.